सर, ढोकळा खाणार? काय खाणार? ढोकळा. आता माती खाल्ली तर मी बोलून. सर हो, मातीवर तर ढोकळा आणखी चांगला लागेल सर. मला नकोय ढोकळा शेफाली. तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही कामाला लागा प्लीज. असं काय करता सर? आता आपण सगळे ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करत असतो ना, मग खा ना सर ढोकळा. मला ढोकळा आवडतच नाही, मला नकोय. तुम्ही जा ना प्लीज, कामाला लागा ना शेफाली. शी बाबा, अरे सर तुम्ही मला ना नेहमी कटवत असता. तसं समजा, पण तुम्ही जा. ढोकळा. अहो कितीदा सांगू, मला नकोय ढोकळा. ढोकळा. मला ढोकळा नकोय, मी तेच सांगतोय. सर, आजपासून ना मी तुम्हाला ढोकळाच म्हणणार. काय संबंध आहे माझा आणि ढोकळ्याचा? सर हो, तुम्ही पण तर तसेच आहात ना, बोलायला मऊ मऊ आणि वागायला खमंग. ठीक आहे, तुम्ही जा जा, बाहेर जा आणि खायला लागा. हे सॉरी, कामाला लागा. जा. बाय ढोकळा. हे ढोकळा आहे का यार? मी परी वाट बघत असेल ना? आय नो हाच प्रॉब्लेम आहे माझा. काय मी तरी काय करू? माझ्या आयुष्यात माझी वाट बघणारं, माझ्यासाठी जेवायला थांबणारं, माझी काळजी करणारं असं कोणीच नाहीये ना. त्यामुळे समोरच्याच्या घरी कोणी त्याची वाट बघत असेल हा विचारच माझ्या डोक्यात येत नाही हो. मी समजू शकते सर. तुम्हीच समजू शकता. नाही म्हणजे माझी जर का फॅमिली असती तर माझी प्रायोरिटी फॅमिली हीच असली असती. आता जेव्हा माझी फॅमिली होईल. नेहाजी, तुम्ही ऐका माझं, बास करा. नको सर, मी एवढं करते आणि मग जाते. नेहाजी, परी घरी वाट बघत असेल, तुम्ही प्लीज. सर मी करते. हे बघा नेहाजी, इथे मी तुमचा बॉस आहे. मग बॉस या नात्याने तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? आणि हे बघा, परीची जबाबदारी जशी तुमच्यावर आहे ना, तशी ती माझ्यावरही आहे. राहिलेलं काम उद्या करूया, तुम्ही प्लीज. थँक्यू सर. येते सर. काम बरंच पेंडिंग राहिलं. सर मग मी थांबू का? नाही 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 नेहाजी, तुम्ही थांबायची नाही आवश्यकता. आपण उद्या करूया, मी सांगितलं तुम्हाला. नाही सर, थांबते ना मी. निश्चिंतपणे घरी जा. ओके सर. बाय नेहाजी. कसं आहे ना नेहाजी, मी तुम्हाला तेवढाच वेळ लांब ठेवू शकतो जेवढा वेळ माझ्याच्याने सहन होऊ शकतो. बाकी पूर्ण वेळ माझ्या डोळ्यासमोर. परांजपेंचा तिच्या लग्नासाठी आम्ही विचार करतोय. तू एक काम करशील का? नेहाला लग्नासाठी तयार करशील का? अरे यश, कुठेस तू? फोन करतोय, फोन उचलत नाहीस, कॉल बॅक नाही, मेसेजला उत्तर नाही. काय चाललंय काय तुझं? काय हूं काय? बरं ते जाऊ दे. सर,
तुम्ही सत्य सांगायच्या एका मोहिमेवरती गेला होता, त्याचं काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे काय? काही नाही म्हणजे काय? अरे तू गेला होतास ना नेहाला सांगायला खरं खरं की ऑफिसचा खरा बॉस मी आहे, हा नाही वगैरे. त्याचं काय झालं? त्याचंच काही नाही झालं. अच्छा, काही नाही झालं म्हणजे ती काही रिॲक्टच झाली नाही का? ती रागवली तुझ्यावर? एक मिनिट, तिला आधीच माहिती होतं? मला वाटलंच. अरे हुशार आहे रे ती, तिला आधीच कळलं असणार की तू बॉस आहेस. मग गंमत बघ ना. बघा, म्हणजे तिला माहिती होतं तरी सुद्धा तिने दाखवलं नाही तिला माहिती आहे, कारण तिने तुझा विचार केला. आणि तुला माहिती होतं तरी सुद्धा तू सांगितलं नाही, कारण तू तिचा विचार केला. किती छान आहे. वा वा वा. दोघेही एकमेकांचा विचार करतायत, पण दोघांनाही माहिती नाहीये. यालाच म्हणतात प्रेम. बंडू काका आणि काकूंनी माझ्यावर नेहाला परांजपेंशी लग्नासाठी तयार करायची जबाबदारी टाकली आहे. बंडू काका काकूंनी तुला जबाबदारी दिली की नेहाने परांजपेशी लग्न करावं आणि तू तिला तयार करावं अशी. हो, त्यांचं असं म्हणणं आहे की परांजपे नेहासाठी योग्य आहेत. अर्थात ते तिच्याशी अनेक वेळा बोलले आहेत, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की एक जवळचा मित्र म्हणून मी तिच्याशी बोलावं. एक मिनिट, आणि तू हे बोललास तिच्याशी? अजून नाही, पण लवकरच बोलणार आहे. मला बोलावंच लागेल. त्यांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. वा, जबाबदारी छान. आणि तुझं काय? माझं काय? अरे तुला जे वाटतं त्याचं काय? मला काय वाटतं? म्हणजे तुला काहीच वाटत नाही? अरे तुला नेहाविषयी काहीच वाटत नाही का? म्हणजे तू आता जाऊन सांगणार नेहाला की परांजपेशी लग्न कर? किंवा मला नेहाशी परांजपेबद्दल बोलावंच लागेल. ठीक आहे, निघू आपण. कुठे? दुबईला जायची तयारी करतो ना. हा, इथे काय राहिलंय आता? आता इथे काही नाहीये. आपण एक काम करूया, उद्या तू एक छान चॉकलेटचा बॉक्स घे, तो असा परीच्या हातात दे. एक छान असा शालू घे, तो नेहाला दे. एक सफारी शिव, तो त्या परांजपेला दे. मी तुझ्या हातात 2 छान गुलाबाच्या फुलांचे हार देतो, ते त्या दोघांना घाल. तू असं झेंडूचं फुल हातात घे, मग आपण एक फॅमिली फोटो काढू आणि दुबईला निघून जाऊ. आपल्या इथे काय आता? हे बघ, मी नेहाशी परांजपेबद्दल बोलणार आहे समीर. तू हे जाऊन सांगणार आहेस की परांजपेशी लग्न कर यार? हो. कर तू नेहाला जाऊन तयार परांजपे सोबतच्या लग्नासाठी. 24 तास देतो मी तुला यश. या 24 तासात जर तू तिला हे कन्व्हिन्स करून देऊ शकलास की तिने परांजपे बरोबर लग्न करावं, तर इथून पुढे मी तुला कधीही असं म्हणणार नाही की तुझं नेहावरती प्रेम आहे, तुला तिच्याविषयी भावना आहेत किंवा तुमचं मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे, कधीही म्हणणार नाही. थँक्यू. पण जर 24 तासात तू हे नाही केलंस किंवा नाही करू शकलास, तर मात्र तुला मान्य करायला लागेल की तू नेहावरती प्रेम करतोस. 24 तास. And your time starts now.